राज्य शासनानं सॉफ्ट लोन दिलं तरच यावर्षी कारखाने चालू होतील, नाहीतर कारखाने चालू होणार नाही। आम्ही एकदा खाऊन बघितलेलं आहे, क्वालिटी चांगली आहे, त्यामुळं स्वामी खपवा 1 लाख लिटर दररोज पाहिजे दूध। म्हणलं आम्हालाच कमी पडते, तुम्हाला कसं देणार? ज्यांना जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांना सांगितलं बासुंदी गोकुळचीच घ्यायची। गोकुळचे दूध सोडून अनेक उत्पादनं करावी अशी आमची प्रामाणिक इच्छा गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं होती आणि म्हणून दही असेल, बासुंदी असेल, श्रीखंड असेल किंवा आता आईस्क्रीमच्या माध्यमातून उपपदार्थ करून या गोकुळचा विस्तार दुधाच्या पुढे जाऊन सामान्य लोकांच्या पर्यंत या गोकुळची पुण्याई पोचवावी हा उद्देश आमचा प्रामुख्यानं होता। स्वर्गीय चोळेकर साहेबांनी याचा पाया रचला आणि ज्याचा उल्लेख चंद्रजीत नरके साहेबांनी केला की त्या काळामध्ये त्या लोकांनी एक दूरदृष्टिकोन बघितला। दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे होता की उद्याच्या भविष्यकाळात सामान्य माणसाला या गोकुळच्या माध्यमातून फायदा काय होणार आहे याची जाणीव निश्चितपणे होती आणि त्या जाणीवेतून आज गोकुळ दूध संघ 5-5.5 लाख शेतकऱ्यांच्या घरामध्ये अर्थकारण देण्याची भूमिका घेतो, पंधरवड्याला पैसे देण्याची भूमिका देतो, कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या गोकुळच्या माध्यमातून आजपर्यंत या ठिकाणी झालेलं आहे। मी नेहमी म्हणतो की आम्ही मुश्रीफ साहेब असतील, आम्ही असो, महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही जातो आणि त्या जिल्ह्यातली सहकाराची अवस्था बघितल्यानंतर काय अडचणीला लोकांना जावं लागतं याची जाणीव आम्हाला त्या ठिकाणी होते। बऱ्याचदा आपल्या या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गजांनी या सहकाराचा पाया रचला म्हणून त्या सहकाराची फळं आज सामान्य माणसांना देण्यामध्ये आपण यशस्वी त्या ठिकाणी झालेलं आहे। आज या राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय चालत नाही, या शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचं असेल तर सावकाराकडे कर्ज त्या ठिकाणी घ्यावं लागतं, जिल्हा मध्यवर्ती बँके अडचणीत आहेत। परंतु तुमचं आमचं नशीब चांगलं आहे की जो पाया या जिल्ह्यामध्ये सहकाराचा रोवला गेला, मग तो बँकेच्या माध्यमातून असेल, गोकुळच्या माध्यमातून असेल, सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, आता कारखाने अडचणीत आले याची जाणीव आहे। मुश्रीफ साहेब यावर्षी मला वाटतं 50% सुद्धा कारखाने चालू होतील का शंका आहे। राज्य शासनानं परवा एक बैठक झाली, अधिवेशनामध्ये प्रश्न मांडले, एक बैठक झाली, त्यामध्ये राज्य शासनानं सॉफ्ट लोन दिलं तरच यावर्षी कारखाने चालू होतील, नाहीतर कारखाने चालू होणार नाही। कारण की साखर उत्पादनाचा खर्च आणि साखरेची MSP यामधली तफावत बघता आज कारखानदारी फक्त चालू आहे ती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्यामुळे चालू आहे, हे आम्हाला नम्रपणे या ठिकाणी सांगायला लागतं। आम्ही जर मुश्रीफ साहेब असतील, आम्ही असो, जिल्हा मध्यवर्ती बँकेतून धाडसी निर्णय घेतले नसते तर या जिल्ह्यामधले देखील कारखाने प्रचंड अडचणीत आले असते। परंतु शेतकऱ्याची नाळ तुटेल आणि शेतकऱ्याच्या जीवनावर परिणाम होईल या दृष्टीने कारखाने चालू करण्याची भूमिका, त्याला अर्थसहाय्य करण्याची भूमिका बँकेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी सातत्याने घेतली आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात देखील गोकुळचा आज आईस्क्रीमचा आपण या ठिकाणी खाल्ला, आपण सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं, चांगलं होतं का? जोरात सांगा। म्हणजे आज ट्रायल आपल्यावर झालेलं आहे, आम्ही ट्रायल आमच्यावर झालेले आहे। पहिला आम्ही एकदा खाऊन बघितलेलं आहे, क्वालिटी चांगली आहे, त्यामुळं स्वामी खपवा नाही, नुसतं ओके म्हणचीला, स्वामी ओके म्हणा लागले, म्हणलं खपवा म्हणजे झालं। त्यामुळं हे बाय प्रोडक्ट आमचे, कारण की गोकुळ नाव हे एवढं मोठं आहे जगाच्या पाठीवर। मला परवा दुबईमधनं फोन आला की दररोज किती लिटर पाहिजे? 1 लाख लिटर दररोज पाहिजे दूध। म्हणलं आम्हालाच कमी पडते, तुम्हाला कसं देणार? म्हणले दररोज 1 लिटर द्या, खरं गोकुळचंच पाहिजे म्हणजे दुसरं कुठलं आम्हाला नको, गोकुळचंच पाहिजे। 1 लाख लिटर दूध आम्ही घ्यायला तयार आहे। 2 रुपये चढ तुम्ही मुंबईपेक्षा 2 रुपये चढ द्यायला आम्ही तयार आहोत। आमचं आम्ही दूध घेऊन जातो, परंतु आपण दूध देऊ शकत नाही एवढी आपली अवस्था या ठिकाणी। हे सांगण्यामागचा उद्देश काय की अजून
आपल्या दुधाला प्रचंड असं मार्केट आहे. उद्याची दूध दरवाढ काय होईल सांगता येत नाही. आज आम्ही 14 रुपये आणि 10 रुपये म्हशीला आणि गाईला देण्याचं काम केलेलं आहे. उद्याच्या भविष्य काळात देखील वाढवण्याची संकल्पना निश्चितपणे आमची या ठिकाणी असणार आहे. चंद्रदीप नरके म्हणले तसं कारभार गेल्या 5 वर्षातला हा चोख करण्याची भूमिका आम्ही घेतली. श्रीकृष्णासारखं कर्म करत राहणे, फळाची अपेक्षा न करणे, या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी केलं. आता मंदिरात जाऊन आलो तिथं कर्म जैसे महाफलेशु म्हणून म्हटलं कर्म करत राहणे. राजेश पाटील आणि आम्ही दोघंही कर्म करत राहणार आहे. आम्ही दोघं एकत्र दर्शनाला गेलो. फळ आता 17 तारखेला तुम्हाला मिळते का राजेश बघायचं. त्यामुळं कर्म भांडण अहो त्यांना हे सहकार्य करायला लागलं. त्यांनी नाही ऐकलं बाजूचे, तर मी आहे म्हणून सांगितले परवा तुम्हाला. त्यामुळं कर्म करत राहणे, तसं आम्ही गेले 5 वर्ष कर्म करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे की या गोकुळमध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्यानं या ठिकाणी केला. 5 वर्षापूर्वी सत्तांतर झाल्यानंतर नवी मुंबई वाशी जागा खरेदी आम्ही केली आणि आश्चर्य वाटेल की जवळजवळ 12 कोटी रुपये वर्षाला पॅकिंगचा खर्च वाचला आमचा. 12 कोटी रुपये हे सभासदांचे वाचवायचं काम त्या ठिकाणी झालं. सोलापूर करमाळ्याला सौर ऊर्जेचा प्लांट टाकला. गोकुळचे 7 ते 8 कोटी रुपये लाईट बिलाचे त्या ठिकाणी वाचवायचं काम केलं. पशुखाद्याची विक्री ही जवळजवळ 17 ते 18 लाख त्या ठिकाणी स्लररी असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या. 17 ते 8 लाखाची विक्री या ठिकाणी झाली. संघाचा स्वमालकीचा पेट्रोल पंप पण काढला. मला वाटतं 31 कोटीपर्यंतची उलाढाल नरके साहेब त्या ठिकाणी संघाच्या पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी झाली. वाशीमध्ये आता दही प्रकल्प आपण चालू करा. पूर्वी दही आपण बाहेर करत होतो. 5 वर्षापूर्वी दही हे बाहेरून केलं जात होतं, परंतु आता दही आपण या ठिकाणी करतो. त्यामुळे महिन्याला 25 लाख रुपये वाचवायचं काम त्या ठिकाणी आपण करतो. कागलचा पशुखाद्य कारखाना दरवर्षी 1 कोटी 1 लाखाची वीजच्या संदर्भातली भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. नाविन्यपूर्ण योजना कार्बन क्रेडिट 7,891 बायोगॅस युनिट कार्यान्वित केले. त्यातून 26 कोटी 22 लाख रुपये हे शेतकऱ्याला दूध उत्पादकाला अनुदान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. भेसळ दूध तपासणीची यंत्रणा या ठिकाणी केली. जुनी दूध तपासणी, मिल्को टेस्टर, मिल्क अनालायझर या सगळ्या गोष्टी बदलून बायबॅक पद्धतीनं नवीन मशिनरी देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. नवीन उत्पादनं ज्याचा उल्लेख आम्ही केला की गोकुळ बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क, कोल्हापुरी पेढा. परवा मला कोणतरी भेटायला आलं. मी मागच्या भाषणात सांगितलं होतं आम्हाला भेटायला आलं की गोकुळचाच पेढा घेऊन येत जा. मला त्याने सांगितलं साहेब गोकुळचा पेढा आहे, काय तर काम झालं होतं म्हणून भेटायला आलं. म्हणजे उद्देश काय की नेतृत्व करणाऱ्यांनी पण या ठिकाणी केलं पाहिजे. मी मगाशी MD-ना विचारलं, पोरग्याचं लग्न आहे, ज्यांना जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांना सांगितलं बासुंदी गोकुळचीच घ्यायची. मी म्हणलं माझं 12 लाखाचा चेक डायरेक्ट मी गोकुळला देणार आहे, नाही तर आणि बाळासाहेब म्हणतील पैसे मिळाले का नाही. त्यामुळं मी त्या केटररला सांगितलं की बासुंदी गोकुळचीच घ्यावी लागेल तुम्हाला, माझी आट आहे म्हणलं. कारण की आम्ही ज्या संघाचं नेतृत्व करतो तिथले प्रोडक्ट्स आम्ही या ठिकाणी घेतले पाहिजे. उद्या आता आईस्क्रीम आम्ही काढलेलं, आपण देखील सगळीकडं सभासद म्हणून ज्यावेळी घरात पाहुणे येतील, कोण येतील, तर गोकुळचं आईस्क्रीम या ठिकाणी असलं पाहिजे, ही भूमिका आपण घेतली पाहिजे. चीज आपण काढलं, गुलाबजामुन या ठिकाणी केलेला आहे. गोकुळ शक्ती, तोंड दूध, पेढा, फ्लेवर्ड मिल्क हे मुंबई आणि पुण्यामध्ये या ठिकाणी आणलं. सिद्धिविनायक मंदिरला मला वाटतं डोंगळे साहेब 280 मेट्रिक टन तूप आपण या ठिकाणी दिलं. सिद्धिविनायक मंदिराला एक पुण्याईच्या माध्यमातून म्हणजे विकतच विक्री केली आपण, परंतु 280 टन या ठिकाणी सिद्धिविनायकच्या प्रसादामध्ये गोकुळचं तूप या ठिकाणी वापरलं गेलं.
पुण्यामध्ये डी मार्टमध्ये गोकुळच्या सगळे प्रोडक्ट्स आपण या ठिकाणी ठेवले, ज्याचा उल्लेख चेअरमननी केला की 2,25,000 लिटरनं वार्षिक संकलन आपलं वाढलं. आज आपण ज्यावेळी गोकुळची सत्ता या ठिकाणी घेतली त्यानंतरचा टप्पा बघितला तर 20 लाख लिटरचा टप्पा गाठायचं काम प्रामुख्याने आपण या ठिकाणी केलं. हर्बल पशुपूरक प्रकल्प आपण या ठिकाणी केला. 1,30,00,000 औषधं मोफत या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं. महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये 50 रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं. आणि ज्याचा सगळ्यात महत्वाचा विषय होता, या 5 वर्षापूर्वी आम्ही जाहीर केलं होतं की बदल झाला तर चंद्रदीप नरके असतील, राजेश पाटील असतील, मुश्रीफ साहेब असतील, केपी साहेब असतील, आम्ही सगळेजण आल्यानंतर कमीत कमी 2 रुपयाची वाढ देऊ, परंतु 2 रुपयापेक्षा 14 रुपये वाढवायचं काम प्रामुख्याने या 5 वर्षामध्ये या ठिकाणी म्हशीला आणि गाईला 10 रुपये देण्याचं काम आपण केलं. म्हस खरेदीसाठी 50,000 रुपयाचं अनुदान देण्याची भूमिका, इमारत अनुदान 8 ते 10,000 रुपये वाढवायचं काम केलं, सचिवांचं कमिशन वाढवायची भूमिका या ठिकाणी घेतली. अशा अनेक गोष्टी या गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी केल्या. कुठलीही टीका नाही, परंतु मागच्या 5 वर्षात काय केलं तुम्हाला सांगायला पाहिजे का नको? आता शेवटची सभा आहे होय. 17 तारखेला कोर्टात निकाल आहे. 17 तारखेला कळेल निवडणुका कधी लागतात, आता होणार का पावसाळ्यानंतर होणार, सरकारच्या हातात आहे. कारण की शेवटी आता सरकार म्हणाल तसं घडते ना. त्यामुळे आता पावसाळ्याच्या आधी लागणार का नंतर लागणार. मी म्हणलं तारीख जरा 17 झाली बरं झालं म्हणलं. पोरग्याचं लगीन 24ला आहे, त्यानंतर पुढे झालं तर बरं होईल. त्यामुळं निवडणुका आता लागणार आहेत. परंतु शेवटी आम्ही जे काय केले ते तुमच्या पुढे मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. की 5 वर्षापूर्वी ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला नेतृत्व दिलं त्या विश्वासाला सार्थक असं काम गेल्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे निस्वार्थीपणाने करण्याची भूमिका आम्ही असो, आमच्या सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून ते सगळं मी वाचून दाखवलं तेवढ्यासाठी की गेल्या 5 अजून बरेच आहेत, परंतु वेळ आपला फार घ्या नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शक कारभार, चांगला कारभार जे 30 वर्षामध्ये झालं नव्हतं त्याच्यापेक्षाही चांगला कारभार या गेल्या 5 वर्षामध्ये करण्याची भूमिका प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. नरके साहेब बोलल्या चाल्याबद्दल MD साहेबांनी सांगितलं 30 वर्षात आबाजी थोडं तुम्ही होता, तुम्ही काहीतरी म्हणलं. परंतु नेतृत्व व्यवस्थित असलं की चांगलं होतं, टीका नाही. परंतु चांगलं काम करणाऱ्याला या ठिकाणी आपण केलेलं सांगणं सुद्धा आमची जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. आणि मग चांगलं काम आम्ही केलेलं आहे. पुढच्या 5 वर्षाचा देखील प्लॅन आमचा येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे. पुण्यामध्ये आपला खप आता 5 लाख लिटरच्या वर झालेला आहे. पुण्यामध्ये एखादी जागा घेऊन दूध तिथनं पॅकिंग करून आपल्याला देता येईल का, हा आमचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात असणार आहे. शिरोळची सॅटेलाइट डेअरी तिथं अद्ययावत मशिनरी बसवणं, CNG पंप चालू करणं, ओला चाऱ्याबाबत ऑलरेडी सायलो करण्याची भूमिका नरके साहेब या ठिकाणी संचालक मंडळाने घेतलेले. अशा अनेक चांगल्या गोष्टी उद्याच्या काळात करण्यासाठी देखील उद्याच्या भविष्यकाळात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहो. आम्हा सगळ्यांच्या म्हणले राजाराम, तू इकडे बघायला लागलेस म्हणून म्हणलं, आम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहो अशी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो. आणि या आईस्क्रीमचा विस्तार आपण सगळ्यांनी वाढवावा. सगळ्यांनी ज्या ज्यावेळी आईस्क्रीम तुम्ही घ्याल, जसं सकाळी दूध म्हणलं की गोकुळ, तसं उद्या श्रीखंड म्हणलं की गोकुळ, बासुंदी म्हणलं की गोकुळ, आईस्क्रीम म्हणलं की गोकुळ, चीज म्हणलं की गोकुळ, पेढा म्हणलं की गोकुळ, अशा पद्धतीचा इतिहास रचूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.